नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात् नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्। सज्जनो, भाग्याच्या उदयाने अनंत जन्माच्या पुण्याईने मनुष्याला अशा काही दैवी शक्तीची गाठभेट पडत असते की जी दैवी शक्ती अनंत रूपाने आपल्या जीवनाला आकार देत असते। त्यापैकी एक महान दैवी शक्तीची गाठभेट माझ्या जीवनामध्ये झाली। ती दैवी शक्ती जर कोणती असेल तर तिचं नाव आहे नर्मदा माता। या मैयाच्या किनाऱ्यावरती अनंत असे अनुभव आहेत की ज्या अनुभवाचा आजही जर विचार केला तर खरोखर आश्चर्य वाटतं। अशा काही आश्चर्यकारक घटना नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती घडल्या। 2005 सालचा हा प्रसंग आहे आणि त्यावेळी नर्मदा परिक्रमेला जायचं, परंतु परिस्थिती अत्यंत बिकट होती। मी एक 2000 रुपयाचा हार्मोनियम खरेदी केलेला होता। कुठंतरी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असताना वर्षातून 2 वेळेला असणाऱ्या सुट्ट्या आणि त्या सुट्ट्यांमध्ये 2 सप्ताहाच्या निमित्ताने जाऊन थोडे थोडे पैसे संचय करून एक 2000 रुपयाचा हार्मोनियम घेतला होता। परिक्रमेला जायचं, परंतु पैशांची ददात होती, म्हणून तो हार्मोनियम मी विकला आणि त्याची जी काही रक्कम आली त्या रकमेमधून ओंकारेश्वरला जाण्याची व्यवस्था मी माझ्या जीवनामध्ये केली आणि बरोबर ओंकारेश्वरला गेल्यानंतर माझी नर्मदा मैयाची परिक्रमा सुखरूप पद्धतीने प्रारंभ झाली। परिक्रमा प्रारंभ केल्यानंतर पुन्हा परत येण्याची सुद्धा व्यवस्था म्हणून एक 500 रुपयाचा निधी मी एक तिथेला असणारे जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांनी, ज्यांनी आमचा असणारा नर्मदा मैयाचा जो संकल्प आहे तो करून घेतलेला होता, त्या कालखंडामध्ये त्या ब्राह्मणांकडे 500 रुपये आम्ही प्रत्येकी ठेवलेले होते आणि सोबतही अतिशय अल्प पद्धतीची रक्कम राशी घेऊन आणि आम्ही प्रस्थान केलेलं होतं। सज्जनो, त्या कालखंडामध्ये इतकी भूक लागायची आणि अशा परिस्थितीमध्ये काही जर घ्यायचं म्हटलं तर 1 रुपया जरी खर्च करायचा असेल तरी अगदीच म्हणजे असं जीवावरती दगड ठेवून आणि त्या ठिकाणी ती वस्तू घ्यावी लागायची। हात असे वाहत नव्हते ते वस्तूचे जे पैसे देण्यासाठी, आणि परंतु तरी सुद्धा काही आवश्यक गोष्टी असतात त्या कराव्याच लागतात। एक दिवसाचा असा प्रसंग आहे की आम्ही असणारे सर्व परिक्रमावासी, त्यापैकी मी आणि बाळासाहेब महाराज गायकवाड, आम्ही दोघेच जण प्रवास करत होतो। इतरांचा वियोग झालेला होता। अशा परिस्थितीमध्ये एक दिवस आमचं सोमवारचं व्रतवैकल्य होतं। सोमवारचं व्रतवैकल्य होतं, त्या निमित्ताने दुपारी जिथं भोजनाची व्यवस्था होईल तर आम्ही भोजन करून घ्यायचो आणि नाही झालं तर मग दुपारी उपवास धरायचा, संध्याकाळी सोडायचा। कधी कधी जर समजा कदाचित आपली दुपारी जर समजा व्यवस्था झाली तर दुपारी जेवण करायचं आणि संध्याकाळी उपवाशी राहायचं। एक दिवस याच परिक्रमेमध्ये दुपारी उपवास सोडलेला होता। दुपारी उपवास सोडलेला होता, रात्री मग आता उपवासच असल्यामुळं काहीतरी घ्यावं अशी मनामध्ये इच्छा झालेली होती। आमचा मुक्काम एका घाटावरती पडलेला होता आणि मग संध्याकाळी असं वाटलं की उपवासासाठी काही पदार्थ घ्यावे, म्हणून सहजच बाळासाहेब महाराजांनी माझ्या मनामध्ये आलं की आपण उपवासासाठी राजगिऱ्याचे लाडू घ्यावे।
परंतु अजूनही काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि म्हणून त्या गोष्टी घेण्याच्या निमित्ताने आम्ही दोघे जण दुकानाच्या दिशेने निघालो. आमची असणारी जी सोबतची सामुग्री होती, देव होते, आसन लावलेलं होतं आणि मग काही बाळासाहेब महाराजांना बॅटरीचे शेल घ्यायचे होते. आम्हाला दोघांना पण नर्मदा मायाच्या वाती संपलेल्या होत्या आणि त्याच्यासाठी वाती आणि तूप घ्यायचं होतं. काही उदबत्ती घ्यायची होती. याचबरोबर बाळासाहेब महाराजांना पायाला लावण्यासाठी, कारण चालून चालून पाय अगदीच सोलले जायचे, म्हणून त्यांना खोबरेल तेल घ्यायचं होतं. याच्यासाठी आम्ही दुकानाच्या दिशेने निघालो. दुकानाच्या दिशेने निघाल्यानंतर एका दुकानामध्ये गेलो. आता तिथं मुख्य विषय आमचा त्या दिवसाचा असा होता की आम्हाला तूप घ्यायचं होतं, गावठी तूप वातींसाठी. आणि म्हणून त्या गावठी तुपाचा भाव तिथं विचारल्यानंतर त्यांनी जास्तच भाव सांगितला आणि त्याचबरोबर ती दुकान आम्हाला थोडीशी छोटी वाटल्यामुळं आम्हाला असं वाटलं की कदाचित हा भाव थोडासा जादा असावा, पण तरी सुद्धा आम्ही इतरही काही गोष्टींचे भाव विचारले, परंतु ते आम्हाला प्रमाणापेक्षा जास्त वाटले. आणि पुन्हा मनात आलं, जाऊ दे, ह्या गोष्टींचे भाव असतील, या वस्तूंचे भाव जास्त असतील, पण आपण खाण्यासाठी ते राजगिऱ्याचे लाडू घ्यावे. आणि म्हणून ते खाण्यासाठी राजगिऱ्याचे लाडू घ्यायचे होते म्हणून विचारलं, तर तिथं एक छोटासा लाडू, त्याची किंमत 1 रुपया सांगितली. म्हटलं नको, इथं हे लाडू घेण्यात काही अर्थ नाही आणि आज आपण एवढे छोटे लाडू आपण 20 खाल्ले तरी आपलं पोट भरणार नाही. म्हणून तो विचार आम्ही सोडून दिला आणि ती दुकानही आम्ही सोडली आणि समोरच्या दुकानामध्ये गेलो. समोरच्या दुकानामध्ये गेल्यानंतर असा चमत्कार नर्मदा मैयाचा घडला की आम्ही नेमकं दुकानामध्ये गेलो आणि तेवढ्यामध्ये एक श्रीमंत शेठजी आपल्या गाडीमध्ये बसून आले. आपल्या असणाऱ्या त्या गाडीमध्ये बसून आल्यानंतर त्यांनी आपली गाडी लावली आणि आम्ही त्या दुकानामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर तेवढ्यामध्ये त्या श्रीमंत शेठजीने सांगितलं, महाराज जी आप कहाँ से आए हो, विचारलं त्यांनी आम्हाला. आणि मग आम्ही सांगितलं, हम नासिक से, पुणा से, आलंदी से, असं त्यांना सांगितलं. सांगितल्यानंतर त्या श्रीमंत शेठजीने सांगितलं, आपको जो कुछ चाहिए वो यहाँ से खरीद लो, पैसे हम दे देंगे. सज्जनो, असा आनंद झाला त्या दिवशी, कारण आम्हाला थोडीशी महागड्या वस्तूंची खरेदी करायची होती, ती म्हणजे नर्मदा मैयासाठी, वातींसाठी लागणारं तूप. म्हणून एक प्रकारे आनंद झाला. आनंद झाल्यानंतर त्या दुकानामध्ये आम्ही तिथं दुकानदाराला सांगितलं की आम्हाला अमुक अमुक वस्तू पाहिजे आहे. मग त्याच्यामध्ये जरी त्या असणाऱ्या श्रीमंत शेठजीने आम्हाला सांगितलं, तुम्हाला जे काही पाहिजे ते घ्या, पैसे मी देतो, तरी परंतु आम्ही मात्र ऊस गोड लागला म्हणून मुळा सगट खायचा नाही. म्हणून मी तर अगदी नर्मदा मायासाठी वाती घेतल्या, नर्मदा मायासाठी तूप घेतलं, त्याचबरोबर काही उदबत्त्या घेतल्या आणि एवढ्यावरच मी थांबलो. बाळासाहेब महाराजांनी सुद्धा वाती घेतल्या, तूप घेतलं, उदबत्त्या घेतल्या. त्याचबरोबर महाराजांच्या बॅटरीचे जे शेल होते ते शेल त्यांनी तिथून घेतले. माझ्या तर बॅटरीमध्ये अर्धे शेल झालेले होते, तरी परंतु मी एकच विचार केला, नाही, अजून अर्धे आहेत ना, मग जरी ही व्यक्ती पैसे देत असेल तरी ते संपल्यानंतरच पाहायचं. म्हणून मी काही बॅटरीसाठी शेल घेतले नाही. बाळासाहेब महाराजांनी पायाला लावण्यासाठी तेल घेतलं आणि आम्ही मात्र त्या दिवशी रात्री, भूक तर खूप लागलेली होती आणि इच्छा होती की काहीतरी राजगिऱ्याचे लाडू घ्यावे, परंतु म्हटलं नाही, आज तसंच उपवाशी झोपायचं, परंतु आपण स्वतःसाठी काही घ्यायचं नाही. मग ते श्रीमंत शेठजी त्यांना सांगितलं, शेठजी ठीक है, हमको जो जरूरतमंद चीज चाहिए थी वो हमने ले ली, आप इनका पैसा दे दो. ठीक है बोले, कुछ बात नहीं. आणि असं म्हटल्यानंतर त्यांनी त्या दुकानदाराला विचारलं, ए महात्मा लोगों का कितना पैसा हो गया. तर त्यावेळेस त्या दुकानदाराने 75 रुपये एवढी रक्कम झाली असं त्या शेठजीला सांगितलं. शेठजीनं आम्हाला सांगितलं, क्यों बोले,
अरे और कुछ ले लो ना, बोले खाली इतना ही बिल हो गया, बहुत कम बिल हो गया, आपको जो कुछ चाहिए वो ले लो बोले। आम्ही एकच सांगितलं, नहीं शेठजी बस हमें निर्वाह के लिए जितना चाहिए, हमारी जो जरूरतमंद चीज थी वो हमने खरीद ली, अभी हमें किसी चीज की जरूरत नाही। असं म्हटल्यानंतर शेठजींनी ते 75 रुपये देणार तेवढ्यामध्ये बघा कशी नर्मदा मायाची लीला आहे। पलीकडच्या दुकानामध्ये एक छोटासा लाडू हा किती रुपयाला होता? 1 रुपयाला होता। तिथं त्याच लाडूच्या चौपट अशा पद्धतीचा असणारा एक लाडू, त्या लाडूच्या चौपट असणारा एक लाडू, एवढ्या मोठ्या आकाराचा लाडू, असे शेठजीने जवळजवळ 16 लाडूचं एक पॅकेट घेतलं आणि ते स्वतःहून शेठजीने खरेदी करून आणि आमच्या ताब्यामध्ये दिलं आणि आमचं असणारा 75 रुपयाचं बिल सर्व काय केलेलं आहे शेठजींनी भरलेले। सजनो, हा प्रसंग आम्ही पाहिल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहिले। काय नर्मदा मैयाला बालकांची काळजी असते, केवढं बालकांविषयी प्रेम नर्मदा मैयाच्या अंतःकरणामध्ये असतं। म्हणून ही नर्मदा माता जी आहे तर कामधेनू आहे, नर्मदा माता ह्या कल्पतरू आहे, नर्मदा माता आपल्या जीवनामध्ये चिंता हरण करणाऱ्या, चिंतेचं निवारण करणाऱ्या चिंतामणी सुद्धा आहे। असे काही प्रसंग जीवनामध्ये समोर आले की ज्या प्रसंगामध्ये हे प्रसंग घडलेच कसे, अशा पद्धतीनं एक अंतःकरणामध्ये महान यक्ष प्रश्न उभा राहतो। एक दिवस बाळासाहेब महाराज आणि मी, आमचा असा नियम असायचा की सकाळी नर्मदा मायेची, सकाळी किंवा दुपारी आंघोळ करायची नर्मदा मायेची। दुपारी याच्यासाठी म्हणतो की कधी कधी नर्मदा मायेचा किनारा आमचा जिथं मुक्काम पडायचा तिथून दूर असायचा, मग जागेवरती हँडपंपवरती स्नान करायचं आणि दुपारी कधी कधी स्नान करायचं नर्मदा मायेच्या किनाऱ्यावरती। ज्या दिवशी हँडपंपनं स्नान केलेलं असेल त्या दिवशी दुपारी स्नान करावं लागायचं आणि संध्याकाळचं स्नान मात्र आमचं काय असायचं तर अगदी निश्चित पद्धतीचं असायचं। ते करूनच आणि मग धर्मशाळेच्या दिशेने निघायचं किंबहुना निवासस्थानाच्या दिशेने निघायचं। एक दिवस आम्ही दोघे जण चाललेलो होतो आणि संध्याकाळच्या वेळेला असं थोडस दिवस मावळण्याची वेळ झालेली होती, परंतु आम्ही स्नानासाठी थांबलो। जवळच साकल नावाचा जो घाट होता, तर त्या साकल नावाच्या घाटावरती आम्हाला मुक्काम करायचा होता। त्या गावामध्ये आम्हाला मुक्काम करायचा होता साकल नावाच्या। मग आम्ही काही नाही, एक जणाला विचारलं की हे साकल घाट काय, या आहे बोले बाबाजी पास, असं म्हटल्यानंतर आम्ही विचार केला जवळच आहे। मग आम्ही दोघे जण स्नान केलेलं आहे नर्मदा मायाचं स्नान केल्यानंतर तिथंच नर्मदा मायेचा असणारा आमच्या सोबत जो फोटो होता, अजून माऊली ज्ञानोबांचा फोटो होता, काही आमच्याकडं इतरही देवाचे काही विग्रह होते, मूर्ती होत्या आणि म्हणून त्या मूर्तीनं स्नान घातलं। तो जो फोटो आहे तो सुद्धा आणि बरोबर अगदी फडक्याने पाणी लावून पुसलेला आहे, अशी ती पूजा आम्ही केली आणि बरोबर आम्ही 4 उदबत्त्या पेटवल्या, 2 महाराजांनी घेतल्या, 2 मी घेतल्या आणि नर्मदा मायेच्या सुंदर पद्धतीनं आरती प्रारंभ केली। ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी, ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती। ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदायक, अभिनव पद चंडी हो मैया अभिनव पद चंडी, सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन गावत, शारद पदवंती। ओम जय जगदानंदी। अशी सुंदर भावामध्ये आम्ही दोघांनी आरती केली। आरती केल्यानंतर थोडासा प्रसाद नर्मदा मैयाला लावला आणि आमचे असणारे जे कपडे होते ते कपडे तिथं ओले कपडे सुकत टाकलेले होते, कपडे गोळा केले आणि गेल्यानंतर जवळच
साकल घाट आहे म्हणून आम्ही आमच्या असणारे जे काही सोबतचं साहित्य होतं पाठीवरती घेतलं, बॅग पाठीवरती घेतली आणि निघाल्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर तिथं एका नाल्यामध्ये आम्ही उतरलो. भला मोठा अशा पद्धतीचा ओहळ नाला होता. त्या नाल्यात उतरलो. आम्हाला वाटलं नाल्यात उतरल्यानंतर लगेचच आम्हाला रस्ता लागेल, परंतु मात्र तिथं पाहिलं कुठंच आम्हाला रस्ता दिसेना. साकल नावाच्या घाटावरती जाण्यासाठी त्या नाल्याच्या पैल तिऱ्याला कुठंच रस्ता दिसेना. आणि मग तो जो रस्ता होता तो नाल्यामधून होता आणि बाजूला मात्र घनदाट अशा पद्धतीचं आणि वृक्षवेली लता होती. त्याच्यामध्ये काही घायपत होतं, काही काटेरी वनस्पती होत्या, म्हणून तिथून वरती जाणं शक्य नव्हतं. म्हणून त्या नाल्याने आम्ही निघालो. नाल्याने निघाल्यानंतर जवळच गाव आहे आणि म्हणून आम्हाला वाटलं आत्ताच रस्ता मिळेल, मगच रस्ता मिळेल, परंतु रस्ता मात्र आमच्या काही लक्षात येईना. आणि तेवढ्यामध्ये पुढे निघालो. जात असताना थोडंसं अंधारलेलं वातावरण झालेलं होतं. आम्ही रस्ता शोधत होतो, परंतु मात्र त्या नाल्याच्या पैल तिऱ्याला आम्हाला कुठे रस्ता सापडेना. म्हणून आम्ही सरळ चालतच राहिलो. चालता 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 बऱ्याच अंतरावरती गेलो. लक्षात येईना मागे तर काही रस्ता नाही. आमचा ठाम विश्वास होता आम्हाला कुठंच रस्ता दिसलेला नाही. आणि त्या नाल्याने आम्ही चालत राहिलो. पुढे गेल्यानंतर इतका अंधार झाला. बाळासाहेब महाराजांना म्हटलं, महाराज आता काही खरं नाही, आपण मात्र रस्ता चुकलेला. आणि त्या भागामध्ये नेमके जे काही असणारे भालू वगैरे त्या भागामध्ये फिरतात अशा पद्धतीचं कानावरती आलेलं होतं. काही जंगली पशु त्या भागामध्ये फिरतात असंही कानावरती आलेलं होतं. प्रश्न पडला आता काय करायचं, कुठं जायचं, लक्षात तरी येईना वरती कसं जायचं आणि काटेने संपूर्ण झुडपं ओलांडून जायचंच कसं असा प्रश्न होता. मग तेवढ्यामध्ये आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर पाहिलं तर सहजच त्याच नाल्याच्या डाव्या बाजूला आम्हाला एक रस्ता दिसला. म्हणजे ज्या बाजूने आम्ही आलो त्याच बाजूने एक रस्ता दिसला. नेमकं तो रस्ता दिसला, परंतु तो आमच्या काही गंतव्यस्थानाचा रस्ता नव्हता, विरुद्ध दिशेचा होता. एक रस्ता म्हणजे अशी छोटीशी असणारी पगडंडी होती. त्या पगडंडीने वरती गेलो आणि वरती गेल्यानंतर तेवढ्यामध्ये आम्हाला दोघांना एक शेकोटी पेटलेली दिसली. शेकोटी पेटलेली दिसल्यानंतर आम्ही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर केलं. त्यावेळेस त्या महात्मा, अरे रुको रुको बाबाजी बोले, यहाँ का रस्ता आपके समझ में नहीं आएगा, आप रुको बोले वही. आणि असं म्हटल्यानंतर तो मनुष्य बरोबर तिकडं असणारा जाण्यासाठी असणारा रस्ता त्या रस्त्याने आमच्याकडे आला. आणि आल्यानंतर बरोबर तो असणारा त्या शेतामधला असणारा एक छुपा अशा पद्धतीची असणारी पगडंडी आणि त्या पगडंडीने आम्हाला ज्या ठिकाणी तो शेकोटी पेटलेली होती तिथपर्यंत घेऊन गेला. शेकोटी पेटवली होती तिथपर्यंत घेऊन गेल्यानंतर नेमकं असं होतं की त्या दिवशी ती जी असणारी व्यक्ती होती तर त्या व्यक्तीला ती व्यक्ती काही तिथं राहत नव्हती, परंतु त्याच दिवशी मात्र ती व्यक्ती त्या ठिकाणी थांबलेली होती. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं, नर्मदे हर, अरे यहाँ जो साकल घाट है, साकल घाट का जो रास्ता है वो हमारे समझ में नहीं आ रहा है, इसलिए हम भटक गए. वो बोले कुछ नहीं महात्मा जी, आप चिंता मत करो, हमें भी वही साकल घाट पर जाना है, आप चिंता मत करो. आणि असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीने उळा भाजलेला होता. उळा म्हणजे आपला असणारा हरभऱ्याचा आणि तो हुरडा म्हणा किंवा तो उळा आम्ही त्याला म्हणतो. आणि म्हणून त्या असणारा ओला अर्धवट असणारा ओला आंबट तो हरभरा त्या व्यक्तीने भाजलेला होता. मग त्या व्यक्तीने आम्हाला तो खाण्यासाठी दिला आणि त्या व्यक्तीने सांगितलं, देखो बोले महात्मा जी, अरे आप यहाँ कहाँ जा रहे थे बोले. मग आम्ही त्यांना सांगितलं, हम रास्ता भटक गए. देखो बोले, आप पूरे रात भर ही इधर चलते रहते तो ये जो नाला इतना दूर तक है, आपको कहीं भी रास्ता नहीं मिलता और इस भाग में बहुत से भालू इधर उधर घूमते हैं बोले. अच्छा हुआ आपकी भेट हमसे हो गई. असं म्हटल्यानंतर त्या महात्म्यानेच आम्हाला, त्या असणाऱ्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की या भागामध्ये संपूर्ण असणारे जे काही जंगली श्वापद राहतात. हे ऐकल्यानंतर आमच्या सुद्धा म्हणजे शरीरावरती धस्स झालं, काटा आला. आणि मग त्या व्यक्तीने सांगितलं, मी पण या ठिकाणी थांबत नाही,
पण आज माझ्या मनामध्ये असं आलं की चलो आज हम हुर्रा भुंजेंगे, त्याला हुर्रा म्हणतात, आपल्याकडे हुरडा किंवा उळा आपण म्हणतो, त्याला ते हुर्रा म्हणायचे. आणि मग त्याने सांगितलं देखो आज मेरे मन में कैसे आया मुझे कुछ पता नहीं कि आज हुर्रा मुझे भुंजना है इसलिए मैं इधर रुका. मग त्या व्यक्तीने सांगितलं शायद मुझे ऐसा लगता है कि आज आप रास्ता भटकने वाले थे इसलिए आपकी रखवाली के लिए, आपको रास्ता दिखाने के लिए नर्मदा मैया ने यही लीला की है. आणि खरोखर आमच्या लक्षात आलं की ही आज नर्मदा मैयाची फार मोठी लीला होती. आणि म्हणून त्या असणाऱ्या व्यक्तीने आम्हाला बरोबर त्या दिवशी त्या नर्मदा मैयाचा म्हणजे तो रस्ता दाखवण्यासाठीच बरोबर त्या व्यक्तीने तिथं रात्रीचा बराच वेळ टाइमपास केलेला असावा. आणि मग त्यानंतर आम्ही मनसोक्त त्या असणाऱ्या शेतकऱ्याच्या सानिध्यामध्ये तो जो काही उळा आहे तो आम्ही खाल्ला. बऱ्याच वेळ खाल्ल्यानंतर आमच्या गप्पा छप्पा झाल्या. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने बरोबर ज्या असणाऱ्या रस्त्याने आम्ही त्याच्या शेताच्या बाजूला गेलो होतो त्याच रस्त्याने आम्ही पुन्हा त्या नाल्यामध्ये उतरलो. आणि नाल्यात उतरल्यानंतर पुन्हा परत आम्ही पाठीमागे आलो. आणि परत पाठीमागे आल्यानंतर एका ठिकाणी तो जो रस्ता होता तर रस्ता तिथून होता, परंतु असा असणारा जो झाडांचा पाला होता, जे रस्त्याच्या कडेला जसं आपल्याकडे काँग्रेस असतं किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या वनस्पती असतात आणि त्या वनस्पतीनं तो छोटासा रस्ता असतो तिथंच, रस्ता खाली असतो, परंतु त्या वनस्पती एकमेकीच्या दिशेनं झुकलेल्या असतात, त्यामुळे रस्ता बुजल्यासारखा दिसत होता. त्या ठिकाणून त्या व्यक्तीने काय केलं, आम्हाला बरोबर ते असणारे बाजूला करून आणि ती व्यक्ती आम्हाला तिथून वरती घेऊन गेली. आणि मग आम्ही त्या साकल नावाच्या घाटावरती एक शाहूंची धर्मशाळा होती. त्याने सांगितलं महात्मा जी देखो यहाँ साहू की धर्मशाला आहे बोले, इनके यहाँ पर रुको. आणि त्या व्यक्तीने काय केलं, आम्हाला त्या शाहूंच्या धर्मशाळेमध्ये पोहोचवलं. बघा, नर्मदा माता मागे पुढे उभा राहे सांभाळती आणि भगवान परमात्मा जसं सांभाळतो तसं नर्मदा माता सुद्धा आणि प्रत्येक साधकाला काय करत असते, सांभाळत असते. अशी असणारी नर्मदा माता हिचे काय अनुभव सांगावे. आम्ही नियम केलेला होता की पायामध्ये चप्पल घालायची नाही, पायात चप्पल घालायची नाही. नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती चालणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. काही ठिकाणी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचा जो खडक होता तो अतिशय अंकुचीदार खडक होता. तिथून जर चालायचं म्हटलं तर डोक्यामध्ये शंका निघत होत्या, परंतु तरी सुद्धा आम्ही हिंमत धरून आणि चालत होतो, परंतु पायात मात्र चप्पल घालायची नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही रस्त्याने चालत होतो. चालताना काही व्यक्ती यायच्या आणि अरे बाबाजी आप नंगे पैर क्यों चल रहे, बिना चप्पल जूते के क्यों चल रहे, देखो हमारा जूता आपके लिए ले लो, नहीं तर पैसे काढायचे, देखो इस पैसे से आप चप्पल खरीदना. परंतु आम्ही मात्र कधी पण ना त्यांची चप्पल घेतली ना चप्पल घेण्यासाठी पैसे घेतले. एक दिवस असा प्रसंग निर्माण झाला की माझ्या पायामध्ये एक विषारी काटा मोडला. पायात विषारी काटा मोडला, काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो काटा काही निघत नव्हता. आणि मग अशा प्रसंगामध्ये तो काटा आतमध्ये तसा टोचूनच बाहेर निघालेला होता. मला वाटायचं की काटा आतमध्ये, परंतु काटा आतमध्ये नव्हताच. परंतु त्या असणाऱ्या विषारी काट्याने असं पायामध्ये अशी जखम निर्माण केली की संपूर्ण माझी टाच ही सडली आणि पायाच्या त्या असणाऱ्या टाचेमध्ये संपूर्ण पस म्हणजे पू तयार झाला. अगदीच पाय संपूर्ण पाय ठसठस करायला लागला. काय करावं कळेना. परंतु मात्र पुढे त्याचा परिणाम असा झाला की माझा जो पाय आहे तो पाय संपूर्ण त्याचा आतमधून आणि पू तयार झाला. आतमधून तो पू थोडासा त्या जखमी वाटे बाहेर यायचा. परंतु मात्र मला डॉक्टरकडे जाणं सुद्धा अतिशय भीतीदायक वाटायचं. काय करावं. बरोबर अगदी त्या आतमधल्या असणाऱ्या कातडीपासून, कोवळ्या कातडीपासून वरचं असणारं जाड जे कातड होतं ती संपूर्ण कातडी अगदी बाजूला होऊन गेली. आतमध्ये पू ठसठस करायला लागला. अशा पद्धतीनं मी मात्र फक्त चवड्यावरती चालायचो. एक दिवस असा प्रसंग निर्माण झाला की
आमचे असणारे अरुण महाराज पवार. तर अरुण महाराज पवारांना पायाला ठेच लागली. पायाला ठेच लागली म्हणून अरुण महाराज पवार हे म्हटले की मला दवाखान्यामध्ये जायचं आहे. म्हणून आम्ही सर्वजण त्यावेळेस 4 जण आम्ही होतो. 4 जण आम्ही त्या दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर त्या गावाचं नाव कलागंज होतं, आता मला आठवलं. त्या कलागंजच्या त्या दवाखान्यामध्ये आम्ही गेलो. गेल्यानंतर तिथे एक डॉक्टर सेवा करत होते. ते डॉक्टर होते मिलिटरीमध्ये, परंतु मिलिटरीमध्ये असणारे डॉक्टर रिटायरमेंट झालेले होते मिलिटरीतून, आणि त्यांनी परिक्रमावासियांची सेवा आणि छोटीशी डॉक्टरकी चालू केलेली होती. म्हणून त्या डॉक्टरांकडे आम्ही गेलो. गेल्यानंतर त्यांनी काय केलं, अरुण महाराज पवार जे आहेत त्यांच्या पायावरती ट्रीटमेंट केली. पायावरती ट्रीटमेंट केली आणि तेवढ्यामध्ये अरुण महाराजांनी सांगितलं, देखो बोले इनके भी पैर में काटा चुभा है, आप इनके पैर पर कुछ ट्रीटमेंट करो. असं म्हटल्यानंतर मी मात्र तो पाय दाखवण्यासाठी थोडासा संकोच करायला लागलो. मग कारण मला भीती वाटायची की आता जर समजा पायाला यांनी हात लावला, काही केलं, माझी जखम जर पिळली तर मला त्रास होईल. म्हणून मी थोडंसं दाखवण्यासाठी मला भीती वाटत होती. परंतु तेवढ्यामध्ये त्यांनी सांगितलं, देखो बोले मैं आपको कुछ ट्रीटमेंट नहीं करूंगा लेकिन आपका पैर तो दिखाओ. आणि असं म्हटल्यानंतर त्यांनी पाय पाहिला. पाय पाहिल्यानंतर पिवळा पाय झालेला होता. त्यांच्या लक्षात आलं आतमध्ये जखम ही तयार झालेली आहेत आणि आता मात्र या असणाऱ्या परिक्रमावासियांना खूप त्रास होत असेल. मग त्यांनी काय केलं, अरुण महाराज पवार आणि ते बाळासाहेब महाराज त्यांना आतमध्ये दोघांना बोलवलं. आम्ही त्र्यंबक भवानी आम्ही दोघे बसून राहिलो. तेवढ्यामध्ये आतमध्ये बोलावल्यानंतर त्यांनी सांगितलं, हे बघा, हे जे महाराज आहेत ना, यांना तुम्ही काय करा, फक्त दाबून द्या. आणि असं म्हटल्यानंतर ते दोघे जसे तिकडून आल्यानंतर जसे आले तसं मला काय केलेलं आहे, त्यांनी असं मी बसलेलो होतो आणि मला खाली जमिनीवरती असं त्या ठिकाणी लेटवलं, खाली पाडलं आणि पाडल्यानंतर एक जणाने माझे पाय पक्के धरले आणि एक जण त्या ठिकाणी माझ्या छातीवरती बसले. आणि मग माझ्या प्रकार लक्षात आला, ही आता हे काय करणार आहे. तेवढ्यामध्ये त्र्यंबक भवानी मला धरून राखलं आणि धरल्यानंतर ते डॉक्टरांनी पाहिल्यानंतर देखो ना बोले, महाराज आपके पैर में कितना ये पस तैयार हो गया बोले, आप क्यों हमें नहीं दिखा रहे थे बोले. म्हटलं, डॉक्टर साहब प्लीज हाथ मत लगाओ, मुझे बहुत यहाँ डर लग रहा है. असं म्हटल्यानंतर मुझे मेरे पैर में कुछ बहुत ज्यादा दर्द हो रहा है. डॉक्टरांनी काहीच ऐकलं नाही. सरळ एक कात्री आणली आणि कात्री आणल्यानंतर माझा जो पाय आहे तर त्या पायाचं कातड त्यांनी असं हाताने ओढून धरलं आणि सरळ त्याच्यामध्ये कातर घातली आणि कातर घातल्यानंतर संपूर्ण पायाचं असणारं ते कातड टर दिशी काय केलं, फाडून काढलं. आणि फाडल्यानंतर त्या डॉक्टरांनी कापूस घेतला आणि कापूस घेतल्यानंतर निखारून तो पाय माझा काय केला, पुसून काढला. मी ढोरासारखा ओरडायचो, परंतु डॉक्टर मात्र थांबायला तयार नव्हते. त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं आहे, मलम वगैरे लावला, चांगल्या पद्धतीनं त्याची पट्टी केली आणि पट्टी केल्यानंतर पाय बांधून टाकला. आणि नंतर मात्र मी उठून बसलो. कितीतरी वेळ त्या वेदना माझ्या पायामध्ये होत होत्या, परंतु जसा पायामधला तो निघून गेला, माझं असणारं ते जे काही शरीराचं जे दुःख होतं ते हळूहळू दूर गेल्यासारखं झालं आणि अगदी मला खूप हलकं वाटायला लागलं, प्रसन्न वाटायला लागलं. अशा प्रसंगामध्ये खरोखर ते डॉक्टर नसून एक देवदूत होते. देवदूत नसून नर्मदा मैयाच त्या रूपाने एक प्रकारे सेवा करत होती असं मला वाटायला लागलं. नंतर त्या डॉक्टरांनी मला कुठल्याही प्रकारचा 1 रुपया न घेता त्या पायासाठी काही गोळ्या दिल्या आणि पायासाठी गोळ्या दिल्यानंतर आम्हाला सर्वांना बिस्किट आणि चहा त्या असणाऱ्या डॉक्टर साहेबांनी दिला. चहा आम्ही घेत नव्हतो तरी डॉक्टरांचा आग्रह म्हणून त्या बिस्किटांबरोबर चहा घेतला आणि त्या दिवशी रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो, परंतु निघाल्यानंतर तो जो पाय होता दुसऱ्या दिवशी मात्र चालायला खूप अडचण करायला लागला आणि काय करावं काही समजेना, फक्त चवड्यावर चालायला लागायचं. अशा याच्यामध्ये पायाची नस पण दुखायला लागली, परंतु तरी सुद्धा मी ठरवलं होतं की पायामध्ये चप्पल घालायची नाही. नंतर तर तो पाय 1-2-3 दिवसांना पुन्हा पट्टी बदलावी लागली. त्यावेळेस पट्टी काढली आणि पट्टी काढल्यानंतर आतमधलं ते कोवळं कातड, कारण जाड कातड डॉक्टरांनी काढून टाकलेलं होतं, त्या कोवळ्या कातड्याला जर समजा यदा कदाचित एखादा मातीचा कण जरी लागला तरी सुद्धा त्याच्या वेदना मेंदूमध्ये जायच्या.
परंतु अशाही परिस्थितीमध्ये नर्मदा मातेला एकच सांगितलं होतं, हे माते, माझ्या जीवनामध्ये मी या ठिकाणी अभिमानाने नाही, पण केलेला जो नियम आहे, पायात चप्पल घालायचीच नाही, तो सिद्धीला नेल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र कुठंतरी एखाद्या धर्मशाळेमध्ये गेल्यानंतर मग जे जुने बाळदाना असतील, कलतान असतील, त्या कलतानाच्या पट्ट्या तयार करायच्या आणि त्या पट्ट्याने तो पाय बांधायचा. आतमध्ये त्याला असणारी त्या डॉक्टरांनी दिलेली औषधी आणि ती लावायची, तो असणारा मलम लावायचा आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणारा जो कापूस असेल, त्याच्यानंतर ड्रेसिंगच्या पट्ट्या असतील त्या लावून स्वतःच्या हाताने आणि वरून ते कलतान बाळदान लावायचं. परंतु मात्र चालत असताना अनंत ठिकाणी अनंत अडचणी आल्या. तशा प्रसंगामध्ये कुठं जर पाणी आलं असेल, रस्त्यामधून पाण्यातून जायचं असेल, तर आमचे अरुण महाराज, आमचे असणारे त्र्यंबक भाऊ दाते, बाळासाहेब महाराज हे एकमेकाचा हात त्याचं एकमेकाच्या हातामध्ये धरायचे आणि धरल्यानंतर त्याच्यावरती बसून मला घ्यायचे आणि त्याद्वारे मला त्या पाण्याच्या पलीकडे घेऊन जायचे. म्हणून असे नर्मदा मायेच्या किनाऱ्यावरचे अनंत अनुभव जे आहेत, आजही ते डोळ्यासमोर उभा राहिल्यानंतर काटा अंगावरती येतो, अंगावरती शहारे येतात आणि कोणत्या कोणत्या प्रसंगामध्ये नर्मदा माता कशी सांभाळत असते याची ही अनंत उदाहरणं आमच्या जीवनामध्ये घडली. असो, अजूनही पण काही असे प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामध्ये नर्मदा मातेने मला कसं सांभाळलं, तर याचं चिंतन आपण आता नंतरच्या प्रवचनामध्ये करू. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, जटाशंकरी हर, मात गंगे हर, नमः पार्वती पतये हर 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 महादेव. नर्मदा मैया की जय, गंगा गोदावरी मैया की जय, गौ माता की जय.